नमस्कार. मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश्वर टोंपे, खानापूर 286 खानापूर विधानसभा मतदारसंघ. काल आज काही वृत्तपत्रामध्ये अशी बातमी प्रसारित झाली होती, की मतदार यादीमध्ये अल्पवयीन मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे बोगसरित्या. तर याबाबत मी खुलासा देऊ इच्छितो आपल्याला, की मतदार यादी तयार करत असताना स्वतः जे 18 वर्ष पूर्ण झालेले मतदार आहेत, ते स्वतः आपला अर्ज भरू शकतात. वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे किंवा NSVP या वेब पोर्टलद्वारे. तर त्या ठिकाणी ते वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड असेल किंवा इतर तत्सम पुरावा त्यांचा नमूद करत असतात. तर तो ऑनलाईनला पुरावा येत असतो. आपण तो तपासून त्यांचं ग्राह्य म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करत असतो. आधारनुसार जर त्यांचं वय त्या ठिकाणी बसत असेल, तरच आपण त्यांचं 18 वर्ष पूर्ण असेल तरच आपण मतदार नोंदणीच्या मतदार यादीमध्ये आपण त्यांचं नाव घेत असतो. आता दुसरा विषय असा आहे, की अशा वेळी त्यांनी काय पुरावा जो जोडलेला आहे, तर त्याच्या सत्यतेची पडताळणी आपण त्या ठिकाणी करत नाही मतदार नोंदणी करत असताना. तर ते एकंदरीत आपण मतदार नोंदणी त्यावेळेस करून घेतो. पण मतदार नोंदणी झाल्यानंतर आक्षेप घेण्यासाठी सुद्धा मतदार यादीवर जे प्रकाशित होते, तर त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी सुद्धा कालावधी दिलेला असतो. त्या काळात काही तक्रारी आपल्याकडे आल्या तर आपण त्याही निकाली काढतो, कोणाच्या वयाविषयी वगैरे असेल तर. पण तसं कोणता आक्षेप आपल्याकडे प्रलंबित नाही. म्हणजे आक्षेप आला असता तर आपण त्याच वेळेस ते निकाली काढलं असतं. पण आज मतदान प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. मतदार यादी ही जी 29 ऑक्टोबर 2024 ला जी अंतिम मतदार यादी तयार झालेली आहे, ती आपण आता निवडणुकीसाठी वापरत आहोत. त्याच्यामध्ये आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. मात्र यामध्ये एक उपाय असा आहे, की ज्या कोणाला असं वाटेल, की एखादा अल्पवयीन मतदार त्या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे, तर प्रत्येक उमेदवारांना आपण पोलिंग एजंट नेमण्याची सुविधा दिलेली आहे. तर ते स्वतः प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांचा पोलिंग एजंट नेमू शकतात आणि पोलिंग एजंटद्वारे ते त्यांच्याकडे जर एखादा लहान म्हणजे कमी वयाचा अल्पवयीन त्या ठिकाणी मतदार आला असेल, तर ते स्वतः आक्षेप घेऊ शकतात. तर त्यावेळेस जे केंद्राध्यक्ष असतील, त्या मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष हे त्या ठिकाणी त्या मतदाराची चौकशी करतील आणि त्यांनाही दिसून आलं की एखादा मतदार कमी वयाचा आहे, तर त्याच्याकडून जोडपत्र 15 भरून घेतलं जाईल. असं आपण 2 त्यांना जोडपत्र साहित्यामध्ये दिलेले आहेत. जोडपत्र 15 आणि जोडपत्र 16. तर जोडपत्र 15 मध्ये स्पष्ट आहे की ते प्रतिज्ञापत्र आहे. म्हणजे की त्या मतदाराने स्वतः भरून द्यायचं आहे की मी 18 वर्षाचा म्हणजे ज्यावेळेस मतदार यादीमध्ये नाव टाकलं तर त्यावेळेस मी 18 वर्षाचा पूर्ण होतो. तर तसं त्या स्वरूपाचं त्यांनी मतदार यादी मध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. आणि अशी जर माहिती ते स्वतः मतदार खोटी देत असेल प्रतिज्ञापत्रामध्ये, तर त्याला जवळपास 1 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. आपला जो कायदा आहे त्यानुसार, कलम 31 नुसार. तर त्याच्यामध्ये त्याला आधीच पूर्वकल्पना आपण देतो की तुम्हाला 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा दंड सुद्धा होऊ शकतो. तर तुम्ही जर 18 वर्ष पूर्ण असाल तरच ते आपलं प्रतिज्ञापत्र भरून द्या. तर तो व्यक्ती त्या ठिकाणी जर खरंच त्यांनी ज्यावेळेस मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं त्यावेळेस तो 18 वर्षाचा आपला जो कायदा आहे त्यानुसार, कलम 31 नुसार. तर त्याच्यामध्ये त्याला आधीच पूर्वकल्पना आपण देतो की तुम्हाला 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा दंड सुद्धा होऊ शकतो. तर तुम्ही जर 18 वर्ष पूर्ण असाल तरच ते आपलं प्रतिज्ञापत्र भरून द्या. तर तो व्यक्ती त्या ठिकाणी जर खरंच त्यांनी ज्यावेळेस मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं त्यावेळेस तो 18 वर्षाचा असेल तरच तो प्रतिज्ञापत्र भरून देईल. नसेल तर तो प्रतिज्ञापत्र भरून देणार नाही. तरी सुद्धा काही चुकीचे प्रतिज्ञापत्र जर कोणी भरून देत असेल, तर ते आपण संबंधित पोलीस यंत्रणेकडे देऊ. आपण त्याची चौकशी करून त्याच्यावर आपण गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुद्धा पुढे आपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक मतदान केंद्रावर कोणीही आक्षेप घेऊ शकते, म्हणजे आपले पोलिंग एजंट आक्षेप घेऊ शकतात आणि PRO त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो. आणि अंतिमरित्या जे काही असे मतदार आढळून आले जिथं कुठे, तर त्यांची आपण एक यादी पण बनवत असतो की प्रतिज्ञापत्र ज्यांनी भरून दिलं की स्वतः 18 वर्षाचे पूर्ण असल्याबाबत खात्री असल्याची, तर त्यांची एक यादी बनवत असतो. आणि अशा वेळी काय होऊ शकते की एखादा कोणी ज्या बातमीमध्ये तथ्यता खरंच असेल, तर एखादा अल्पवयीन मतदार असेल तर ते प्रतिज्ञापत्र भरून पण देणार नाही. तर त्याला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मतदान करू देणार नाही. प्रतिज्ञापत्र भरेल, शंका निर्माण झाली तिथं प्रतिज्ञापत्र भरेल, तर त्याला आपण मतदान करू देतो. नसेल तर त्यांना आपण करू देत नाही. तर तशा मतदान न केलेल्या मतदारांची पण सुद्धा आपण एक यादी या जोडपत्र 16 मध्ये घेत असतो. तर अशा पद्धतीने आता सध्या तरी आपण त्या मतदार यादीतली नावं काही कमी करू शकत नाही किंवा काही त्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाही. फक्त एकच आहे की कोणालाही असं निदर्शनास आलं तर संबंधित उमेदवाराने आपल्या पोलिंग एजंट मार्फत त्या ठिकाणी आक्षेप घेण्याची जी काही सुविधा आपण दिलेली आहे, तर संबंधित केंद्राध्यक्षांना त्यांनी निदर्शनास आणून द्यावं. अशी अल्पवयीन मतदारांची किती नाव आहेत, किती आकडेवारी आहे? नाही, आपल्याकडे कोणी अधिकृतरित्या कुठला काही तक्रार किंवा काही संख्या आपल्याला कळवलेली नाही. आपण बातमीमध्येच वाचतोय की काही हजार आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेले. 2000 पेक्षा जास्त नाव आहेत.
नाही, आपण आता कसं आहे की आता आपण ते पडताळणी करणं या टप्प्यावर शक्य नाही मतदार यादीमध्ये. आपण आता ती जी काही तक्रार असेल ती आपण निवडणूक प्रक्रिया संपल्यावर आपण ते घेऊन आपण क्रॉस चेक करू शकतो की ते, पण प्रत्येकाने मतदार यादीमध्ये नाव नोंदवत असताना तो जे पुरावा देतात त्यानुसारच आपण त्यांची नोंदणी केलेली आहे. पुरावा जर 18 वर्षाचा असेल तरच आपण नोंदणी केलेली आहे, त्याशिवाय आपण नोंदणी करत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. तरी या बातमीबाबत कोणीही गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही किंवा कुठल्याही निवडणूक प्रक्रियेवर कोणीही शंका घेण्याची काही गरज नाही. प्रत्येक ठिकाणी आपण कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत, तर त्याचं सर्व मतदार, सर्व नागरिक, सर्व उमेदवार हे पालन करतील आणि पूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये आणि व्यवस्थितरित्या पार पाडेल अशी आपण मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आता जे अल्पवयीन मुलांची नाव काय आहेत आरोप केलाय त्यांनी यायचं का मतदानाला? आता विषय कसा आहे की मतदार यादीमध्ये ज्यांची नावं आहेत तो प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी येऊ शकतो. फक्त त्यांनी आक्षेप जर कोणी घेतला तर त्यांनी ते प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे की मी खात्री आहे की मला मी पुरावा जो दिलेला आहे तो खरा आहे, असं ते स्वरूपाचं प्रतिज्ञापत्र आहे. आपण म्हणला तर मी प्रतिज्ञापत्र आपल्याला वाचून दाखवतोय. मतदाराकडून घ्यावयाचा वयाबाबतचा प्रतिज्ञापत्राचा नमुना आहे. तर हे स्वतः जे मतदार ज्यांच्यावर आक्षेप घेतलेले आहेत ते स्वतः असं लिहून देणं अपेक्षित आहे की मी याद्वारे गांभीर्यपूर्वक जाहीर करतो किंवा करते आणि ठाम निवेदन करतो किंवा करते की दिनांक 29/10/2024 रोजी म्हणजेच ज्या तारखेस या मतदारसंघाची विद्यमान मतदार यादी तयार करण्यात आली, तिच्यात सुधारणा करण्यात आली, त्या अर्हताकारी तारखेला माझे वय 18 वर्षावरून अधिक होते. मतदार यादीत कोणतेही नाव समाविष्ट करण्याच्या किंवा मतदार यादी तयार करणे, तिच्यात सुधारणा किंवा दुरुस्ती करणे या संबंधात कोणतेही खोटे निवेदन करण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 31 मधील शिक्षेच्या तरतुदीची मला जाणीव आहे, असं त्यांनी लिहून देणं अपेक्षित आहे. असं जो लिहून देईल, ज्यांच्यावर आक्षेप घेतला जाईल त्यांचंच आपण मतदान करून घेणार आहोत. जे प्रतिज्ञापत्र देणार नाही त्यांचं मतदान आपल्याला घेता येणार नाही.